बीजेपी सरकारच बसलेलं सरकारबद्दलच बोलणार आणि कोणाबद्दल बोलणार? काँग्रेसबद्दल बोलणार का? नाही ना, सरकारमध्ये जो बसला जो करतोय त्याच्याबद्दल बोलणार. तर फडणवीस साहेबांनी काय केलं? 800 झाडं एका रात्री कापून टाकले तिकडे आरेला, माहितीये का? आणि त्याला इथे फॉरेस्ट वाढवायचं, ऍग्रिकल्चर करायचे, म्हणजे जिथे माणसं राहतात त्या माणसांना काढून तिथे काय करू आहे ती झाडे वाचवता तो. कळलं काय वेळे आकडे, म्हणजे अंधा काढून चालले. हे तुमच्या लक्षात येते की नाही? का मी ओरडते, का मी तुम्हाला सांगते? बघा, वाचा, कानून वाचा. जसे झाडाचं रक्षण करायचं असतं फॉरेस्ट वाल्याला, तसंच तुमचं पण रक्षण करायला पाहिजे. तुम्हाला काढायला नको, कारण ह्युमन राईट्स पण आहे ना. ह्युमन राईट्सच्या पेक्षा कुठला राईट्स आहे माहितीये? हे संजय गांधी नॅशनल पार्क कुठल्या कॅटेगरीमध्ये? इंटरनॅशनलच्या लेवलच्या कॅटेगरीमध्ये येतं. कॅटेगरी 2 मध्ये, कॅटेगरी 4 मध्ये आलं असतं तर इथं डेन्स फॉरेस्ट झालं असतं. डेन्स फॉरेस्ट मध्ये नाही, ते अर्बन फॉरेस्ट मध्ये येतो. आणि अर्बन फॉरेस्ट मध्ये तुम्ही झाडांचं, ॲनिमलचं आणि तिथे राहणारे रहिवासी, शब्द बघा, शब्द फक्त आदिवासी नाही, रहिवासी. तुम्ही वन रहिवासी झाले. तुमचं एक आयडेंटिफिकेशन आहे, कॅटेगरी आहे. वन माणूस म्हणतात ना, वन माणूस. आदिवासींचं थोडं वन लेवल येतो, त्यांचं राहायचं, तुमचं पण तेवढंच व्हायचं. तुम्ही वन माणूस झाले, वन अधिकार आहे तुमच्याकडे, ते देत नाही तुम्हाला. कळतंय का तुम्हाला? 7,000चे पैसे तुमच्याकडून घेतले, त्याच्यावर गुन्हा केलं म्हणून लिहून घेतल्या, माहिती आहे का? त्याचं काहीच करत नाही. सीएम काय बोलणार है? 7,000 वालों को मत विद्यार्थी आप रहने दो, उनको पड़ी नहीं है. 7,000 लोगों जो पावती है उनको पड़ी नहीं है अपने घर का, उनको मत जगाओ, असं सांगतात फॉरेस्ट वाले. बरोबर आहे त्यांचं, कारण तुम्ही झोपलेले आहे, अंधारात झोपलेले. 20-25 लोक झोपायला देणार का? बीजेपी सरकार तुम्हाला इथे झोपायला देणार का? शांतपणे झोपायला देणार का? नाही, चप्पलच काढून घेऊन जाणार. ते म्हणते ते देणार ना तुम्हाला. जा ना कोर्टमध्ये जा ना. कोर्टमध्ये जायला आपल्याकडे आहे का तेवढे पैसे? आहे का? हम किधर नहीं दे रहे, हम तो दे रहे. जाओ कोर्ट में. तुमच्या सगळ्यांच्या समोर बोलले की नाही हाईकोर्ट में जाओ, बोलले की नाही? त्या दिवशी मैं बोले नहीं जाएंगे हम लोग हाईकोर्ट. अगर हम लोग को हाईकोर्ट में आप भेज रहे हैं मतलब आप कोर्ट का टाइम वेस्ट कर रहे हैं. जो कानून यहाँ पे लिखा हुआ है वो पढ़ के हमको तो हम क्यों हाईकोर्ट में जाए? तुम हाईकोर्ट में हमको भेज रहे. ऑलरेडी उधर कितना पेंडिंग केसेस है, किती पेंडिंग केसेस है. आणि तुम्ही फॉरेस्ट वाले आपल्याला हायकोर्ट मध्ये पाठवतात म्हणजे कोर्टचा टाइम वेस्ट करतात. त्याचा गुन्हा मी तुमच्यावर दाखल करणार, बोलले की नाही मी त्या दिवशी? तेव्हा घाबरलात. भाऊ, हे मी नाही, हे मला भाऊने शिकवलंय बोलायला. बच्चूकडे भाऊने शिकवलंय हे कानून सगळं. त्यांना सगळं माहिती आहे. वन विभागाचं कानून काय, तिकडे अमरावतीला पण तेच आहे.